आज नगरसेविकेच्या निवडणुका आहेत आणि आज तुम्ही प्रचारात तुमचे उद्दिष्ट काय आहेत हे निवडणुकी लढविण्यासाठी? नमस्कार, माझं नाव डॉक्टर रिंकू शैलेंद्र मोरे. मी स्वतः एक सर्जन आहे आणि जसं की मी आधी सांगितलं की प्रत्येक सुशिक्षित वर्गाने पॉलिटिक्समध्ये उतरलं पाहिजे, तरच या देशाचा, ह्या समाजाचा विकास होऊ शकतो. आणि माझं असं विजन आहे, असं ब्ल्यूप्रिंट आहे माझं, की जर तुम्ही मला निवडून दिलं तर पुढच्या 5 वर्षामध्ये जे काही प्रश्न आहे, जे की सातत्याने चालूच आहे, जसे की स्वच्छताचे, ड्रेनेज लाईनचे आणि मुख्यतः सुरक्षिततेचे, ज्येष्ठ नागरिकांचे काही प्रश्न आहे, महिलांचे काही प्रश्न आहे, तर त्याच्यावर आम्ही नक्कीच एक तोडगा काढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना हवा तेवढा सन्मान भेटत नाही आहे आजच्या युगामध्ये, तर त्यांच्यासाठी आम्ही एक समिती योजणार आहे जिथं त्यांना काहीतरी लघु उद्योग करायला भेटेल आणि दोन का होईना एक पैसे ते कमवतील आणि परत एक त्यांचा जो हुरूप आहे तो परत जिवंत होईल. आणि महिलांसाठी पण आम्ही प्रशिक्षण केंद्र उघडणार आहे, परत बचत गटासाठी पण आम्ही प्रोत्साहन देणार आहे. तर असे बरेच योजना आम्ही ठरवलेल्या आहेत. जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर नक्कीच हे सगळे काही राबवले जातील. आणि माझा जनतेला म्हणजे प्रभाग क्रमांक 2 चे जे नागरिक आहे त्यांना हाच संदेश आहे की धनुष्यबाणावरच तुम्ही वोट द्या, तरच आपला जो समाज आहे तो चांगल्या प्रकारे विकसित होईल. कारण की आमच्या पॅनलमध्ये सगळे लोक सुशिक्षित आहे, नवीन लोक आहे आणि त्यांच्यामध्ये खूप ॲक्टिव्हनेस भरलेली आहे आणि ते नक्कीच जनतेचे प्रश्न जास्त चांगल्या शकतात आणि त्याच्यावर तोडगाही काढू शकतात. अनुसूचित जाती प्रवर्गातून म्हणजे आता ही निवडणूक लढता, मग कुठेतरी बाबासाहेबांनी केलेले कार्य ते उद्दिष्ट तुमच्या डोळ्यापुढे ठेवून तुम्ही पुढचे कार्य करणार? नक्कीच. जसं की पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एकतेचा मार्ग सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर ते तिन्हीही मी करत आहे. मी चांगल्या उच्च पदावर शिक्षित आहे. मी आपल्या सगळ्या महिलांना, सगळ्या जातीच्या लोकांना एकत्रित संघटात घेऊन एक काहीतरी चांगल्या उद्दिष्टाने काहीतरी काम करत आहे आणि रोजच माझा संघर्ष चालू आहे. पॉलिटिक्ससाठी नाही तर आधीपासूनच मी लोकांसाठी झटते आहे. मी गव्हर्नमेंट ऑफिसर पण होते, तर मला तळागाळातल्या लोकांबद्दल माहिती आहे, त्यांची समस्या माहिती आहे. तर नक्कीच हे जे काही मी निवडणूक लढते आहे तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप चांगले विचार डोक्यामध्ये धरूनच मी निवडणूक लढते आहे. तर कृपया तुम्ही मला मतदान द्या आणि एक चांगलं सुशिक्षित नेतृत्व तुम्ही निवडून आणा, हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. मी पण पहिले जेव्हा पॉलिटिक्समध्ये नव्हते त्यावेळेस मलाही असंच वाटायचं की नगरसेवक ज्यावेळेस मतदान घेताना असा हात जोडून असतो आणि मतदान म्हणजे निवडून आल्यानंतर त्याची कॉलर एकदम टाईट होते आणि जनतेला तो एकदमच म्हणजे तुच्छ दर्जाचं समजतो. तर मला एक आवर्जून मी सांगते की नगरसेवक हा जनतेचा सेवक आहे. तर आम्ही ह्याला सत्ता म्हणून नाही तर सेवा म्हणून बघतोय. आम्ही जॉबवर आहे. जर आम्हाला तुम्ही निवडून आणलं तर आम्ही जॉबसारखं ह्या गोष्टीला बघेल. असं नाही की मला निवडून आलं तर मी आता तुमच्यापेक्षा ग्रेट होईल, असं त्याच्यामध्ये काहीच उद्देश नाही आहे. तर ही जी नवीन पिढी आहे ह्या सगळ्यांनी हे जे समस्या आहे हे मनापासून अनुभव केलेले आहे. तर तुमचे जे काही समस्या ते आम्हाला कागदोपत्री माहीत नाही आहे, ते आम्हाला मनापासून माहिती आहे. तर नक्कीच आमचा हात जो असा जुडलेला आहे तो पुढच्या 5 वर्ष पण असा जुडून असणार आहे आणि आम्ही तुमच्या हक्काचे माणूस आहे. तर तुम्ही पूर्ण आम्हाला हक्काने बोलू शकता आणि आम्ही त्याच्यावर तुमच्या समस्यावर समाधान नक्कीच देऊ शकतो. पण असा प्रश्न होता की तुम्ही हे सगळं काही व्हिडिओसाठी करताय आणि तुम्ही लोकांना भेटत नाही किंवा तुम्ही घरोघरी गेलेले नाही आहे आणि डिरेक्टली तुम्ही रॅली काढून फक्त व्हिडिओसाठी करताय. तर मला खरंच ह्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे आणि सांगताना मला खूप आनंद होतो आहे की गेल्या 5 दिवस मी आणि ढाकणे सर ॲडव्होकेट आहे ते इंजिनियर विपुल दादा, हे आम्ही तिघं पण गल्लोगल्ली, दारोदारी पूर्ण बिल्डिंग म्हणजे 6-6, 7-7 मजल्यांचे बिल्डिंग आहेत. आम्ही प्रत्येक घरामध्ये जातो आहे, त्यांना आमचे पॅम्पलेट देतो आहे आणि प्लस आम्ही एक्सप्लेन पण करतो आहे त्यांना की तुम्हाला वोट कसा द्यायचा आहे. तिथं 4 मशीन्स आहेत, त्याच्यामध्ये अ, ब, क, ड असे 4 तुम्हाला वेगवेगळ्या मशीन्समध्ये तुम्हाला कसं वोटिंग द्यायचं आहे आम्ही ते त्यांना प्रशिक्षण सारखं पण त्यांना समजवतो आहे. तर आज 4था का 5वा दिवस आहे. आम्ही फेज सगळे पूर्ण केले.
तिरुपती फेज पूर्ण केले. 5 का 6 लेन आम्ही पूर्ण केलेलं आहे. परत आमचं उद्या पण आम्ही 3 लेन आम्ही पूर्ण करणार आहोत. म्हणजे आम्ही सकाळी 8-9 वाजता इथे येतो, 2-3 वाजेपर्यंत आम्ही टिंगरेनगरमध्येच असतो आणि असे 3-4 फेजेस आणि 3-4 जे लेन आहे ते आम्ही पूर्ण करतो आणि घरोघरी प्रत्येकाला आम्ही आवाहन करतो की आम्हाला मत द्या, कारण की एक चांगली पिढी, एक चांगलं नेतृत्व आलं पाहिजे. तर आम्ही हे सगळं काही व्हिडिओसाठी करत नाही. आत्ता जे काही व्हिडिओ काय चालू आहे आणि किंवा जे काही रॅली चालू आहे ते कशासाठी चालू आहे, कारण की जस्ट एक शक्ती प्रदर्शन लोकांना सूचित करण्यासाठी. टाईम पण आम्हाला खूप कमी भेटला आहे. तर लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हे रॅली निवडलेली आहे. आणि सोशल मीडिया हे खूप प्रभावी प्लॅटफॉर्म आहे आणि खूप सगळे लोक ॲक्टिव्ह असतात सोशल मीडियामध्ये, म्हणून हे व्हिडिओबाजी चालू आहे. तर ताई, प्रणाली ताईंना मला सांगायचं आहे की आम्ही घरोघरी जात आहे. उद्या पण कदाचित आम्ही तुमच्या एरियामध्ये दिसू. आणि मला खरं सांगताना आनंद होतो की टिंगरेनगरचे लोक खूप चांगले आहे. आम्हाला घरी बोलवतात, चहा पाणी देतात, आमच्याशी संवाद साधतात. तर खरंच धन्यवाद. आणि शेवटचं बोलते की आम्ही खरंच हे व्हिडिओसाठी करत नाही आहे, तर एक आमच्यामध्ये सेवाभाव आहे त्यासाठी करतो आहे. तर असा गैरसमज नक्कीच ठेवू नका. नमस्कार. आज आपण सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र मोरे यांच्यासोबत रिंकू शैलेंद्र मोरे ह्या प्रभाग क्रमांक 2मधून नगरसेविकेच्या याच्यामध्ये निवडणुकी लढतात आहे. तर यांच्यामध्ये शैलेंद्र मोरे सर यांचं काय सहभाग आहे किंवा ह्या प्रचारामध्ये त्यांची काय भूमिका आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर्वांना नमस्कार. प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर नागपूर चाळ महिला SC राखीवमधून माझी मुलगी डॉक्टर रिंकू शैलेंद्र मोरे या निवडणूक लढत आहेत. आणि त्या निवडणूक लढत असताना मी त्यांचा एक प्रचार प्रमुख म्हणून प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर नागपूर चाळ या प्रभागात मी प्रचार करत आहे. तर या ठिकाणी प्रचार करत असताना अनेक समस्या मला जाणवलेल्या आहेत की अनेक वर्षे ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांनी नक्की काय केलं हा गंभीर प्रश्न माझ्यासाठी आहे. आज मी प्रभागामध्ये फिरत असताना शांतीनगर एरिया असेल, तुमचं भारतनगर असेल, राजीव गांधी नगर असेल, मोहनवाडी असेल, चंद्रमा नगर असेल, पंचशील नगर असेल, जाधव नगर असेल, एकता नगर, या सर्व भाग पाहिल्यानंतर की या भागाचा विकास का करू शकले ना नगरसेवक यापूर्वीचे प्रतिनिधी, हा माझ्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. आणि ह्या सर्व प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही मतदारांना आव्हान करतो आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या. ह्या भागाचा विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल, ह्या भागाचा खऱ्या अर्थाने सामान्य माणसांना, गोरगरिबांना, झोपडपट्टीवासियांना जर न्याय द्यायचा असेल तर आमच्या मनामध्ये एक ह्या लोकांच्या विकासाची एक तळमळ आहे, विजन आहे. ती तळमळ विजन घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आहे. आणि निश्चितपणाने माझी मुलगी डॉक्टर रिंकू शैलेंद्र मोरे हे MS सर्जन आहे आणि तिच्या मनामध्ये माझ्यासारखीच एक सामाजिक तळमळ आहे. आणि त्या तळमळीने ती निश्चितपणाने सामान्य माणसाच्या मनामधला विकास करेल याची खात्री आहे. त्यामुळं आम्ही हे विषय घेऊन मतदारांच्या समोर जात आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचाही मतदारांचाही आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तुमची मुलगी जी आता ही नगरसेवकची निवडणूक लढतात आहे, हे शिवसेनेकडून लढतात, मग शिवसेनेकडूनच का? शिवसेनेचा या ठिकाणी एक उच्च शिक्षित पॅनेल आहे. तिन्ही उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत. डॉक्टर रिंकू शैलेंद्र मोरे या उच्च शिक्षित आहेत, युवक आहेत. दुसरे OBC पुरुष जे आहेत सर्वसाधारण ते ॲडव्होकेट विजय भुजंगराव ढाकणे हे वकिली व्यवसाय करत आहेत, ते उच्च शिक्षित आहेत. दुसरे जे आहेत ते विपुल राजेंद्र दळवी, तेही उच्च शिक्षित आहेत. पुरस्कृत जे महिला सर्वसाधारण केलेले आहेत ॲडव्होकेट सविता नाईक राणे, याही उच्च शिक्षित आहेत. आणि हे सर्व उच्च शिक्षित एकत्र आल्यानंतर पॅनेल व्यवस्थित वाटला म्हणून आम्ही शिवसेनेचा पॅनेल निवडला. आणि हे सगळेजणं शिवसेनेमधून इच्छुक होते लढण्यासाठी. दुसरी गोष्ट अशी आहे की मी व्यक्तिगत आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारा सक्रिय कार्यकर्ता, परंतु शिवसेनेचं तिकीट घेण्याचं कारण की गेल्या वर्षभरापासून
पुणे शहरामध्ये आंबेडकर चळवळीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विस्तारीकरण भवन, मंगळवार पेठ, मालधक्का चौक या ठिकाणची जागा जी खाजगी बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आली होती, ती जागा विस्तारीकरणाला परत मिळावी आणि त्या ठिकाणी जागतिक दर्जाचं स्मारक व्हावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं, याच्यासाठी आम्ही 3 महिने लढा दिला आणि टोकाचा संघर्ष केला. आणि त्या टोकाचा संघर्ष केल्यानंतर वेगवेगळी आंदोलनं केल्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि विधान परिषद उपसभापती नीलमताई गोरे यांनी या आंदोलनाची दखल घेतली निवडणुकीपूर्वी. आणि दखल घेऊन त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाची बैठक लावली विधान भवन कौन्सिल आल्या ठिकाणी. त्या ठिकाणावरून 2 दिवसांनी विधान भवनामध्ये त्यांच्या दालनामध्ये सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक लावली आणि या जागेचा सर्व काही नक्की अडचणी तांत्रिक आहेत त्या समजून घेतल्या आणि सर्वांना निर्देश दिले की ही जागा तातडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनला देण्यासाठी हे पत्र व्यवहार करून मला 2 दिवसामध्ये त्याचं सर्व लिखित माहिती मिळावी. आणि ती सर्व अधिकारी सर्व आलेले अभिप्राय घेऊन त्यांनी तातडीने त्या अधिकाऱ्यांना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या समोर उभं केलं. त्याही स्वतः गेल्या आणि एकनाथजी शिंदे साहेबांना ही जागा आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने देणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी 16 डिसेंबर 2025ला सांगितलं. एकनाथजी शिंदे साहेबांनी कोणताही विलंब न करता, कोणतीही वेळ न दडवता त्यांनी त्या ठिकाणी तातडीने प्रक्रिया करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकाऱ्यांना आदेश दिले, निर्देश दिले आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू झाली. आम्ही विधान भवनामध्ये अधिवेशन काळामध्ये नागपूरला गेलो. त्या ठिकाणी 12 तारखेला आम्ही गेल्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्या समितीसमोर बरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीचा आम्ही एक मुख्य समन्वयक होतो. आम्ही जवळजवळ 100 लोक नागपूरला आंदोलनाला गेलो होतो. त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी, नीलमताई गोरे यांनी आम्हाला विधिमंडळामध्ये बोलवलं आणि त्या अधिकाऱ्यांना बोलवून तातडीने ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारकसाठी देण्यासाठी पत्रव्यवहार करा आणि ज्या विकासकाला जागा दिली त्यांच्याकडून ती जागा ताब्यात घ्या, त्यांना अन्य जागेचा पर्याय द्या किंवा त्यांनी भरलेले पैसे पुन्हा त्यांना द्या, असे आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न त्यांनी तो तातडीने हाताळला, तो समाधानकारक सोडवला. म्हणून आम्ही एकनाथजी शिंदे साहेब हे सर्व समावेशक नेतृत्व आम्हाला वाटलं. म्हणून फुले नगर नागपूर चाळ प्रभाग क्रमांक 2 मधून माझी मुलगी डॉक्टर रिंकू शैलेंद्र मोरे हिला आपण निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना हा पर्याय निवडलेला आहे. तुम्ही एक आंबेडकरी चळवळीचे खूप मोठे कार्यकर्ते म्हणून आपण आहात, तर तुम्हाला काय वाटतं की आंबेडकरी चळवळीबद्दल काय सांगाल? फुले नगर नागपूर चाळ प्रभाग क्रमांक 2 चळवळीच्या अस्तित्वाबद्दल जर बोलायचं झालं तर भारतीय जनता पार्टीबरोबर जे रिपब्लिकन आठवले गट आहे त्यांनी अक्षरशः चळवळ मोडून काढलेली आहे आणि स्वतःच्या मुठभर लोकांच्या फायद्यासाठी चळवळ फरफटत घेऊन जाण्याचा त्यांनी उद्योग सुरू केलेला आहे. सांगायचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे 4 उमेदवार दिलेले आहे त्यातले ते म्हणतात की 2 उमेदवार हे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या कोट्यातून दिलेले आहेत. तर मला असं म्हणावंसं वाटतं आहे की जे उमेदवार 2 दिलेले आहेत त्यांचा आणि रिपब्लिकन पक्षाचा कधी संबंध मी पाहिलेला नाही आहे. मी आंबेडकर चळवळीमध्ये 30 वर्षे काम करत असताना ह्या लोकांनी कधी निळा झेंडा हातात धरलेला मी पाहिलेला नाही. आणि ह्यांना तिकीटं देण्यासाठी मी एक म्हणेन की टेलिव्हिजनवर एक मालिका होती, रात्रीचा खेळ चाले. रात्रीचा खेळ चाले या मालिकेतून हे उमेदवार आले की काय अशी ह्या प्रभाग क्रमांक 2मध्ये मतदारामध्ये चर्चा आहे. तर करोडो रुपयाचे व्यवहार करून गैरमार्गाने आंबेडकर चळवळीचा वापर करून जर आंबेडकर चळवळ कोणी फरफटत घेऊन जात असेल तर नव्याने आंबेडकर चळवळ उभी करावी लागेल. आणि करण्यासाठी आपल्याला आंबेडकरी विचाराच्या मतदारांना ही जी अशी सोकावलेली जी लोकं आहेत हे स्वतःची मलिदा खाण्यासाठी एकत्र आलेले लोक आहेत, ह्या लोकांना आपल्याला बाजूला करून एक नवीन पर्याय म्हणून तुम्ही आमच्यासारख्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शिवसेनेचे का असताना पण नवीनला संधी द्या असं मी आव्हान करेन. इथं सध्या प्रभाग क्रमांक 2मध्ये
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यामधून कोण म्हणजे आघाडी घेईल तुम्हाला असं वाटतं? मी प्रचार करत असताना मला असं जाणवतं आहे, भारतीय जनता पार्टीच्या बद्दलच्या उमेदवारांचं मी सांगितलंच, पण राष्ट्रवादी घड्याळाचं, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घड्याळाच्या पक्षाचं सांगायचं झालं तर गेल्या विधानसभेला सुनील टिंगरे यांना आमदारकीला पराभूत करण्यासाठी काही लोक त्या ठिकाणी विरोधात गेले होते आणि त्यांनी सुनील टिंगरे यांना पराभूत करायचा असा चंग बांधला आणि त्यांना पराभूत केलं. ते सुनील टिंगरेला ज्यांनी पराभूत केलं तेच लोक आता एकत्र पॅनल काढतात आणि ते एकत्र लढतात. तर ही मला असं वाटतं आहे की मला माहिती मिळाली की काही बिल्डरांनी त्यांना एकत्र केलं आहे आणि बिल्डरांनी सांगितलं आहे की तुमचं राजकारणासाठी नाही तर आमच्यासाठी तुम्ही एकत्र या, कारण का तुम्ही निवडून आला तर आमच्या फायली मंजूर होतील, आमचे कामं होतील आणि अनेक झोपडपट्ट्या आम्हाला तुमच्याकडून विकसित करायला घ्यायच्यात आणि ह्या विकसित झोपडपट्ट्यामधून आपल्याला मिळून काम करण्यासाठी तुम्ही एकत्र या. त्यामुळं लोकांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे हे लोक भाजपाला नाकारतील, राष्ट्रवादी घड्याळाला नाकारतील आणि शिवसेना हा पर्याय, लाडकी बहीण योजना असेल, जनकल्याणकारी योजना असेल, मोफत ST असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारकाची जागा दिलेली आंबेडकर चळवळीच्या जिव्हाळ्याचा विषय असेल किंवा अन्य जिव्हाळ्याचे रिक्षावाल्यांचा विषय असेल, आनंदाचा शिधा असेल, त्यामुळे शिवसेनेला इथला प्रभाग क्रमांक 2 मधला मतदार स्वीकारेल असं मला वाटतं.